आपल्या मंचावर जे सगळे महापुरुष आहेत यांना वंदन करून, आणि सर्वात महत्वाचं तुम्ही एवढ्या वेळापासून या आपल्या लेकरा बाळांच्या, आपल्या पुढच्या पिढ्यांच्या भवितव्यासाठी तुम्ही जे बसलाय रस्त्यावर आणि सगळ्यांना ऐकताय, आमच्या सारख्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना तुम्ही आज आम्हाला नेते केले, तर तुमच्या सर्वांना धन्यवाद। आपल्यावर जो गेल्या 1.5-2 वर्षापासून जो मनोज जरांगे रूपी ब्रह्मराक्षस आपल्या ओबीसीच्या भोकांडी बसवलाय, यासाठी आपण बघतोय। खऱ्या अर्थानं 58 मोर्चे निघाले, आम्हाला कुणाच्या ताटात जायचं नाही असं त्यांच्या सगळ्यांच्या मागण्या होत्या। आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सामाजिक मागास होता नाही आलं, मग ते 53 साली कालेलकर आयोगामध्ये नाही होता आलं, ईडी देशमुख कमिटी आली त्यावेळेस तुम्हाला घेतलं नाही, 82 साली मंडल आयोग आला त्यावेळेस तुम्हाला सामाजिक मागास नाही ठरवलं। मग कुठंतरी असं वाटायला लागलं की हे जे गाववाड्यातले आलुतेदार बलुतेदार धनगर माळी तेळी साळी वडारी कायकडी रामोशी हे आता सरपंच होतील, ग्रामपंचायत सदस्य होतील आणि कुठंतरी आपल्याला आव्हान देतील, म्हणून त्या कुणबी दाखल्याचं खूळ 2004 साली चालू झालं। आणि खऱ्या अर्थानं ओबीसीच्या शरीरामध्ये कॅन्सर घुसवायची पहिली स्टेज त्यावेळेस चालू झाली। ज्या वेळेस 2004 ला तो जी आर आला त्यावेळेसच आपण अशा संख्येने त्याला विरोध केला पाहिजे होता। हजारोंनी कुणबी दाखले काढले, आपली नगरसेवक पद गेली, आपली महापौर पद गेली, आपली सरपंच पद गेली। आता 1.5 वर्षापूर्वी ती शिंदे कमिटी आली, या झाडांनी हटकोर जरांगेच्या आग्रहामुळं या कमिटी बसली। 450 जाती आहेत, पालावर राहतात, भटक्या आहेत, दगडी फोडतात, यांच्यासाठी तुम्ही अशी कमिटी नाही केली कधी कोणती? अहो यांना साधं रहिवाशाचे पुरावे नाहीत, यांच्याकडे आयडी प्रूफ नाहीत, यांचे पुरावे शोधायला तुम्ही तहसील ऑफिसला टेबल नाही लावले। सत्ता तुमची आहे म्हणून कसंही मुकी बिचारी कुणी कशी हाका आणि आमच्यात घुसायला, कुणबीमध्ये घुसायला तुम्ही एक जी आर काढता। त्या शिंदे कमिटी नंतर 7-8 जी आर लागले। माझी जात काय, माझी जात सिद्ध करायला मला माझ्या बापाचा, माझ्या आजोबाचा, पंजोबाचा पुरावा मला द्यायला लागतो, मला प्रतिज्ञापत्र द्यायला लागतं। आणि तुम्ही कालच्या जी आर मध्ये काय म्हणताय, चल तुझ्याकडे जर पुरावे नाही तर तुझ्या नाते संबंधातला, तुझ्या कुळातला कोणतरी धरून आण आणि त्याच्याकडून फक्त एक प्रतिज्ञापत्र घे, ह्यो माझ्या नाते संबंधातला आहे आणि ह्यो माझ्या कुळातला आहे। आणि ते कुळ कोण तपासणार? तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी कोण सांभाळणार आहे? कोण शोधणार आहे कुळ? त्यामुळं पाहिजे तसे दाखले आम्ही तुम्हाला करून दिले, तुम्ही समजून घ्या। तलाठ्याच्या घरी जा, नाही तर तलाठ्याला घरी बोलवा आणि ओबीसीच्या आरक्षणाचं वाटोळ करून टाका। 10% वेगळं ईडब्ल्यूएसचं आरक्षण नरेंद्र मोदींनी दिले, कुणासाठी दिले? या देशातले जे प्रस्थापित समाज आहे, सत्ताधारी मंडळी आहे, स्वतःला क्षत्रिय समजणारे आहेत, ते पटेल, जाट, गुज्जर, कापू आणि महाराष्ट्रात मराठा, तुम्हाला ते ईडब्ल्यूएस आरक्षण नाही चालत, घटना दुरुस्तीने केलेलं चालत नाही। तुम्हाला आमच्याच ताटात यायचंय का? तर तुम्हाला पाहिजे नाही, आम्हाला जे मिळतंय ना, आम्हाला जे मिळतंय ते वरबडायचंय। आणि शांत बसा सगळे। त्यामुळे बांधवांनो, दिवसा ढवळ्या लोकशाहीवर बलात्कार चालू आहे, आपण बघतोय। आपल्याला काय सांगतात, धक्का लागला नाही, ते आमचे एक नेते, राष्ट्रीय नेते विदर्भातले म्हणतात धक्का लागत नाही। बबनराव, आम्हाला खोलात जायला लावू नका। आग लागली महाराष्ट्रात आणि तुमचं आंदोलन कुठं? ससाने सर हळू बोला, शिस्तीत बोला, काय प्रॉब्लेम नाही। तुमचं आंदोलन गोव्यामध्ये, 5 स्टार मध्ये,
आम्हाला समजत नाही. त्यामुळं कोणी सरकारची सुपारी घेऊन त्या ओबीसीची जी वज्रमूठ आहे त्या वज्रमूठ तोडायचा प्रयत्न करू नका. आणखीन खोलात जायला लावू नका. बरेच तुमचे आता पेशन्स बघतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला 56,000 जागा मिळतात. किती? ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद पासून महानगरपालिकेला या 56,000 जागा पण घालवायचं काम याच प्रस्थापितांनी केलं होतं. कोर्टामध्ये केस कुणी केली? तो विकास गवळी कोण होता? त्याला पैसे कुणी पुरवले? हा सगळा लढा आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये लढलो. 56,000 जागा परत आणल्या. मंगेश ससाणे आप आगे बढ़ो. आता ह्या जागा सुप्रीम कोर्टातून परत आल्या. आता ह्या जागेवर एखादा धनगर, रामोशी, एखादा कुंभार, एखादा न्हावी तो आता ग्रामपंचायतीमध्ये आमच्या समोर येईल. तो पंचायत समितीला समोर येईल, जिल्हा परिषदेमध्ये आमच्या समोर येईल आणि मग कुठंतरी आमच्या राजकारणाला आव्हान देईल. जसं आके सरांनी दिलं. त्यामुळं यांना शिक्षणातलं, नोकरीतलं काही पाहिजे नाही. तुमच्या राजकारणामध्ये तुम्ही आमच्या समोर उभा नाही राहायला पाहिजे. महाराष्ट्राची सत्ता आमचीच होती. जरांगेचे शब्द काय होते? महाराष्ट्र आमचा, सत्ता आमची, मुंबई आमची. तसं त्यांना एकच करायचंय. जे बाबासाहेबांनी दिलंय ते आम्ही तुम्हाला मिळवून नाही देणार. पुढच्या दाराने येता येत नाही तर आम्ही खिडकीतनं घुसू. तशी ती खिडकी 2004ला पाडली. नंतर आता 2 वर्षापूर्वी त्या शिंदे समितीमुळे त्या खिडकीचा डोळा पाडला. आता डायरेक्ट पाठीमागची भिंतच पाडली त्या जीआरनी. तर बांधवांनो, अजिबात सहन करायचं नाही. लढायचं का नाही आपण याच्या विरोधात? आता अण्णासाहेब पाटील महामंडळाचा विषय कोणीतरी काढला होता. मला एक सांगा, ह्या महाराष्ट्रामध्ये भले तुम्ही ओबीसीतली एक जात, एकच जातीसाठी एक महामंडळ कसं काय होतं? ते सारथी एका जातीसाठी होती आणि आमच्या 450 जातीसाठी महाज होती. आणि मग हे काय ठरवलंय आके सर? फॉर्म्युला काय ठरवलंय? जे बार्टीला, ते सारथीला आणि तेच महाज्योतीला. अरे आम्ही तुमच्यापेक्षा 4 पट आहे ना. आणि तुम्ही आमच्याकडे जे आहे ते पण देत नाही. आम्ही आंदोलन केलं. आके सरांनी, नवनाथ आबांनी, आमच्या भुजबळ साहेबांनी, सगळ्यांनी हे केलं की बाबा आम्हाला महाज्योतीवर अन्याय होतोय. तर मग तुमचे पेड जे आहेत ते आमच्या अंगावर सोडले जातात. पक्षाचे प्रवक्ते त्या पुण्यामध्ये तुम्ही फक्त त्या सारथीची बिल्डिंग जाऊन बघा. हे चकाचक बिल्डिंग 1.5-200 करोडची. आणि आमच्या महाज्योतीला त्या कलेक्टरला फक्त जागा मागितली होती याची त्या वाकडेवाडीच्या तिथली. तर कलेक्टर म्हणतो ती जागा आम्ही PMRD ला दिली, जागा शिल्लक नाही. हा आपल्याला न्याय देतात ते आणि म्हणतात की आम्ही ओबीसीच्या आमचा DNA. एवढा अन्याय. यामुळं जे चाललंय ना, आपण आंधळे नाहीत. भला आम्ही एकत्र नसतो. कोण म्हणतो ओबीसी येत नाही? हा सगळा कोण आहे? त्यामुळं करूया या मरोची परिस्थिती आहे. आता नाही लढलं तर आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला माफ नाही करणार आणि म्हणतील ज्या वेळेस हे सगळं जात होतं त्यावेळेस तुम्ही काय करत होता. आम्ही आमचे घसे बसलेत आरडून ओरडून, मीडियाला सांगून, हे करून ते करून. मला आपल्या चला आके साहेब नावं घेतात. हा आमदार मांडीला मांडी लावून बसला, तो आमदार मांडीला मांडी लावून. भले बसून द्या. त्यांना त्यांच्या समाजाचा माज आहे, समाजाबद्दल प्रेम आहे, काय म्हणता येते. आपले कुठे गेले? भुजबळ साहेब सोडले तर आपल्यांची काय मजबुरी आहे? आपली मतं नाही घेत का? त्यांच्या घराच्या बाहेर जाऊन बसायचं. आता जसं यांनी केलंय ना, याच्यावर तुम्ही तोंड उचकटा. या GR वर. हा GR आपल्या फायद्याचा आहे का नुकसानीचा आहे तुम्ही सांगा. याच्यामध्ये फक्त ऍफिडेव्हिट देऊन जर एखादा सांगतोय ना ते संबंधातला कुळातला राहील का आपलं आरक्षण? आणि कसा धक्का नाही लागला म्हणता. GR वर शुद्धीपत्रक काढा तुम्ही. शुद्धीपत्रक काढता येत नाही. मागच्या वेळेस हाच सगळे सोयरेन गणगोत हा शब्द आणला होता आणि हा शब्द आता बदलला. आणि नाते संबंधातील आणि कुळातील. अहो कुळ शोधायला तलाठी कुठं जाणार आहे? त्या काशीला जाणार आहे का सगळं बाळ उचकून काढायला? आम्ही एवढे येडे?
तलाठी कोण शोधणार, ग्रामसेवक कोण शोधणार, त्या कृषी अधिकारी त्या पिकाचे पंचनामे करणार का कोण शोधायला जाणार? यामुळे आम्हाला येडे समजू नका. अहो आम्ही बाबासाहेबांची जी शिकवण आहे ना, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, आम्ही ते करतोय. त्यामुळं आम्ही पण मेलेल्या आईचे दूध नाही पिलेले. मला एक सांगायचं, प्रत्येक पक्ष काय म्हणतो की आम्ही ओबीसीवर अन्याय होऊन देणार नाही. पवार साहेबांच्या भीष्म पितामह आहेत राजकारणातले, मंडल यात्रा काढली. पवार साहेब त्या मंडल यात्रेमध्ये आमची धनगर वाघीण सक्षना सलगर फक्त म्हणली की ओबीसीला धक्का लागू देऊ नका. तिचा राजीनामा काय घेतला बरं तुम्ही? ही तुमची लोकशाही पक्षाची. आणि तुमचा रोहित पवार तिथं ट्विट करतोय, जरांगेचं काळजी करतोय. हे असलं आम्हाला बुरखा पांघरलेलं समाजसेवा आणि बुरखा पांघरलेलं ओबीसीचं प्रेम नकोय. आणि मला या सगळ्या पक्षांना आता इथं म्हणायचंय, तुम्हाला आमचा प्रूफ आहे ना, मग भाजप म्हणतं आमचा डीएनए, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार, या सगळ्यांनी ना आता आपल्या सगळ्या तुमच्या संमतीने मी त्यांना एक आपण आता इथं ठराव करू की आता तुम्हाला आमचा कळवळ आहे ना, तुम्ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना कुणब्याला ओबीसीच्या जिथं सीट रिझर्व असेल तिथं कुणब्यांना फक्त तिकीट देऊ नका आणि जाहीर करून टाका, चला आम्ही तुमचे झेंडे घेतो. काय येडा बनवताय? त्यामुळं लढाई सुरू झालेली आहे. आज रणशिंग इथं फुंकलेलं आहे. आणि असं समजू नका फक्त इथं भाषणबाजी आपण करतोय किंवा कोर्टामध्ये पण लढवून आपल्याला जिंकायला आपण खंबीर आहे. 56,000 जागा आपण परत आणल्या, त्यातल्या 34,000 जागा कमी केल्या होत्या. त्या सुप्रीम कोर्टामध्ये भुजबळ साहेबांच्या, समीर भाऊंच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली 3 तास शेड्यूल ठोकून होतो आणि त्या जागा आपण परत आणल्यात. आणि हा पण काही जिरा काय मोठा नाही. आता लढाई मोठी आहे, सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं. आजचं खरं चित्र आमच्या या मंडळींच्या आमच्या खूप दिलासा देणार आहे. कारण की आम्ही कुठे गेलो तर आम्हाला मीडियावाले बांधव पण म्हणतात तुमच्या मागे लोक येत नाही. ही आमच्या मागे लोक येतात, उत्स्फूर्तपणे आलेले आहेत. माझं भाषण संपवतो, एक शेर सांगतो. जीत हो या हार हो ये मायने नहीं रखता, जीत हो या हार हो ये मायने नहीं रखता. तूफानों में भी जो हंसे वो दिलेर है, तूफानों में जो हंसे वो दिलेर है. खामोश ना रहे तू आग बन जा, खामोश ना रहे तू आग बन जा. वक्त गवाही देता है, वक्त गवाही देगा कोई अड़िग खड़ा था, वक्त गवाही देगा कोई अड़िग खड़ा था. दुनिया देखेंगी कोई अपनों के लिए जला था, वक्त गवाही देगा कोई जोश से लड़ा था, कोई जोश से लड़ा था. जय भीम, जय संविधान, जय ओबीसी, जय कोट, जय मल्हार, जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद दादा. यानंतर सन्माननीय नवनाथजी वाघमारे यांना विनंती करतोय आपण आपले विचार या ठिकाणी व्यक्त करायचे आहेत. सन्माननीय नवनाथजी वाघमारे. नवनाथ बाप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नवनाथ बाप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ज्या ज्या महापुरुषांनी ओबीसी आणि बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं पूर्ण आयुष्य खर्ची घातलं, या सर्वच महापुरुषांना, महामानवांना माझा मानाचा मुद्रा आणि त्रिवार अभिवादन. आज बारामती येथे होत असलेल्या महाएल्गार मेळाव्याला मंचावर प्राध्यापक लक्ष्मणरावजी हाके, ऍडव्होकेट मंगेशरावजी ससाने, मृणालजी ढोले पाटील आणि आपले सर्वांचे ज्येष्ठ आदरणीय पांडुरंगांना मिरगा, आमचे 2-4 दिवसापासून हा मोर्चा यशस्वी व्हावा म्हणून अतिशय तळमळीनं धावपळ करणारे आमचे किशोरजी असतील, आमचे सोनूभाया लोणकर असतील आणि खरं तर सर्वांचेच नावं घेण्यासारखे सर्वच तळमळीचे आणि धडपडीचे कार्यकर्ते आहेत. परंतु वेळ कमी आहे, त्यामुळे सर्वांचं नाव न घेता सर्वच आमचे अनिलजी लढकत आहेत आणि या बारामती पंचक्रोशीतून आलेले सर्व सकल ओबीसी समाज बांधव, माता, बंधू आणि भगिनींनो, बांधवांनो, गेल्या 2 वर्षापासून या राज्यामध्ये
अतिशय विकृत असणाऱ्या आणि बिंडोक असणाऱ्या 5वी नापास अक्षरशः उष्टी दारू पिणाऱ्या जरांगेला समोर करून ओबीसीचं अस्तित्व आणि ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा घाट खरं तर या बारामतीच्या करामती काकांनी सुरू केलेला आहे. त्या 5वी नापास जरांगेने आंदोलन संपवलं होतं, उपोषण संपवलं होतं, परंतु इथला शेमडा रोहित पवार त्या आंदोलनामध्ये त्या उठून गेलेल्या जरांगेला पुन्हा आणून बसवण्याचं काम केलं आणि त्याच्या जोडीला आमचा अतिशय जातीवादी असणारा घनसावंगीचा माजी आमदार राजेश टोपे. खरं तर आम्ही त्या राजेश टोपेला घराचा रस्ता दाखवलाय. त्याच्या जोडीला तो अचलपूरचा बच्चू कडू नावाचा अतिशय जातीवादी असणारा, ज्याच्या संघटनेत आजपर्यंत ओबीसी समाज खांद्याला खांदा लावून काम करत होता, त्या बच्चू कडूला सुद्धा घराचा रस्ता दाखवण्याचं काम ओबीसी बांधवांनी केलंय. राहिलाय कोण? शेमडा रोहित पवार. कोणामुळे राहिला? त्याचा काका या राज्याचा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वारंवार सांगितलंय, मी जर लक्ष दिलं नसतं तर तुला घरी जावं लागलं असतं. म्हणजे हे कुठल्याही पक्षात असले, कुठेही असले तर ओबीसीच्या विरोधात षडयंत्र करण्याचं काम काका असो का पुतणे असो का नातू असो, त्या रोहित पवारांना निवडून आणण्यासाठी अजित दादांनी तिथं यंत्रणा राबवण्याचं काम केलं. हे स्वतः त्यांनी मान्य केलं आणि आपला पराभव कोणाचा केला? आपले धनगर समाजाचे, आपले ओबीसीचे नेते आदरणीय प्राध्यापक राम शिंदे यांचा पराभव केला. खरं तर माझी रामभाऊला सुद्धा कळकळीची विनंती आहे, तुम्ही झोपी गेले आणि आमच्या लक्ष्मणरावाची सभा घेतली असती, माझ्यासारख्या गरीब नवनाथ वाघमारेची घेतली असती, आमच्या मंगेशरावची जरी सभा घेतली असती, आमच्या पांडुरंगांनाची सभा घेतली असती ना, तर तुम्ही 25,000च्या लीडने निवडून आले असते. परंतु तुम्हाला सुद्धा, आपल्या ओबीसी नेत्यांना सुद्धा, काही नेत्यांना गर्व चढलेला आहे, मी माझ्या पद्धतीने निवडून येतो. अरे भुजबळ साहेबांसारखं लढायचं शिकलं पाहिजे सगळ्यांनी. आपण सुद्धा एकत्र आलं पाहिजे. आज ओबीसीचं पूर्ण राजकीय 56,000 जागावरला पूर्ण अस्तित्व उद्ध्वस्त करण्याचं काम त्या लोकांनी केलंय. ओबीसीला कुठेही काही ठेवलं नाही. ओबीसीचा ग्रामपंचायत सदस्य होणार नाही, ते सर्व काका पुतणे आणि जातीवादी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल, त्या सर्वच नेत्यांनी ते षडयंत्र केलं. आणि खरं तर एकनाथ शिंदेचे आमदार, शरद पवारांचे आमदार, अजित पवारांचे आमदार त्या जरांगेला, आणि त्या जरांगेला माझ्या मतदारसंघातलं ते देणं, त्याला कुठलीच कवडीची अक्कल नाही. आणि त्याला जाऊन दादा दादा दादा, अरे ओबीसी तुम्हाला गेल्या पिढ्याने पिढ्या निवडून देत आलाय. तुम्ही ओबीसीचे उपकार विसरून ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करताय. ओबीसींना कुठंतरी माळ्याचा एखादा जिल्हा परिषद सदस्य होतोय, धनगराचा एखादा होतोय, वंजाऱ्याचा एखादा होतोय, बंजाराचा एखादा होतोय, माझ्या सुताराचा ग्रामपंचायत सदस्य होतोय, माझ्या सोनाराचा सरपंच होतोय, माझ्या नाव्याचा सरपंच होतोय. हे यांच्या पोटात दुखायला लागलं. आणि या 56,000 जागा कशा संपवायच्या? तुम्ही आता बघितलं असेल या 2 सप्टेंबरच्या GR, खरं तर ज्या मुख्यमंत्र्याला आजपर्यंत आपण म्हणलो छोट्या हाकेसर, आम्ही नेहमी वारंवार सांगायचो, छोट्या जातीतला मुख्यमंत्री म्हणून त्याला टार्गेट केलं जातं, छोट्या जातीतला मुख्यमंत्री म्हणून टार्गेट केलं जातं. परंतु त्या छोट्या जातीतल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा छोट्या जातीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं. मग आपलं कोण, परक कोण, हे आपण आता शोधलं पाहिजे. खरं तर आपल्या ओबीसीच्या नेत्यांना जाब विचारायची वेळ आली. जे बोलत नाहीत यांच्या घरापुढे आपण फ्री आंदोलन केलं पाहिजे, त्यांना काळे झेंडे दाखवले पाहिजे. अरे मला लाज वाटते, माळी समाजाचा मंत्री जयकुमार गोरे त्या 5वी नापासाच्या तिथं उपोषणाला जाऊन भेटलं. अरे त्याची पॅन्ट चड्डी पिवळी झाली, तिथं वास येऊ लागला. तिथं एक लेडीज नेता गेली, त्याची नाकाला तोंड नाक झाकू लागली, कारण की तिथं वास येत असेल ना, ती चड्डी कशामुळे पिवळी झाली ते त्यालाच विचारलं पाहिजे आपण खरं तर. आणि हा माणूस नौटंकी उपोषण गेल्या अनेक वेळा आम्ही सांगितलं की याच्या तपासण्या सरकारी डॉक्टरांकडून झाल्या पाहिजे, याच्या उपोषणापाशी सीसीटीव्ही कॅमेरे लागले पाहिजे. परंतु राज्य सरकार, प्रशासन अतिशय दबलेलं, झुकलेलं,
प्रस्थापितांपुढे लोटांगण घेण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मला आता त्या कोणत्याही भाषणापूर्वी सांगितलं की इथले ऍडिशनल SP आपल्याच पोरांना म्हणजे तिकडं धनगर समाजाला शिव्या देण्याचं काम होतंय. ते 5वी नापास धनगर समाजाला लाकूड घालण्याची भाषा बोलतोय. अरे आम्ही माळी, धनगर, वंजारी, बंजारा आणि 18 पगड जातीतील 12 बलुतेदार, 18 लुटेदार एक झालोत ना माकडा, तर तुझ्या बुडावर किती फटके बसतील हे सुद्धा तुला मोजता येणार नाही. त्यामुळं मला सांगायचे बांधवांनो, आपल्यात काही मतभेद असतील, आपल्यात काही थोडंफार झालं की आमचे प्रसार माध्यम सुद्धा ओबीसी मध्ये उभी फूट दाखवण्याचं काम करतात. अरे आमच्यात फूट काहीच नाही. आम्ही एकमेकाचे गचुऱ्या धरू, एकमेकाचे मुस्काड फोडू, परंतु आता विरोधात असणाऱ्या लोकांसाठी, प्रस्थापिताच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही खांद्याला खांदा लावून लाकडं हातात घेऊन यांचे बुड लाल करण्यासाठी आता सज्ज झालेलो आहे. बांधवांनी आता ही लढाई सोपी नाही. आज 2 सप्टेंबरचा GR काढला. त्या GR काढण्यापूर्वी एकनाथ शिंदेनी जो GR काढला होता त्यामध्ये 58 ते 59 लाख बोगस कुणबी नोंदी मार्फत कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम केलं. अक्षरशः हाताने खाडाखोड केलेले प्रमाणपत्र आहेत, देताच येत नाही, कोर्टात सुद्धा टिकत नाहीत. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी कालच सांगितलं त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये की देणाराला सुद्धा कारावास होऊ शकतो आणि घेणाराला सुद्धा कारावास होऊ शकतो. पण याच्यात चौकशा लावल्या पाहिजे. आता आमचे सहकारी मंगेशरावला माझी विनंती आहे, तुम्ही वकील आहात, तुम्ही आता वकील असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा डाटा गोळा करून या लोकांना आता कसा कारावास करता येईल, त्या लोकांवर कशा कारवाया करता येतील, ओबीसीत कसं घुसल्याचं याला सजा होईल याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. यांचं मला कौतुक वाटतं, हसू येतं. आरक्षण ओबीसीतून पाहिजे, आरक्षण संविधान निर्मात्याच्या लिहिलेल्या संविधानामार्फत पाहिजे, परंतु आदरणीय बाळासाहेब भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो मंचावर त्या 5वी नापासाला चालत नाही. आरक्षण ओबीसीतून पाहिजे, परंतु त्याला पाटील म्हणलं पाहिजे. हे ढेकळाचे पाटील आहेत का? आणि यांना जर SC मधलं जरी आरक्षण दिलं माझ्या SC बांधवांनी ना, तर सगळ्यात पुढे जाऊन म्हणते ना आम्हाला द्या, आम्हाला द्या. म्हणजे साखर कारखाने यांचे, सूतगिरण्या यांच्या, बँका यांच्या, दूध डेऱ्या यांच्या, शिक्षण संस्था यांच्या, आमदार यांचे, खासदार यांचे, पक्ष यांचेच, मंत्री यांचेच. आजपर्यंत 29 ते 30 मुख्यमंत्र्यांपैकी 22, 23, 24 मुख्यमंत्री सुद्धा मराठा समाजाचे झाले. पण यांना लाजा कशा वाटत नाहीत ओबीसीतून आरक्षण मागायला, आणि यांना आरक्षण दिलेलं असताना सुद्धा आरक्षण मागताय. बांधवांनो, याला EWS मध्ये म्हणजे अतिशय गरीब लोकांना जे आरक्षण दिलं जातं त्याच्यामध्ये 10% आरक्षण दिलं, त्याच्यामध्ये 8.5% हा मराठा समाज आरक्षण घेतोय. आणि आता SEBC याच्यामध्ये सुद्धा 10% आरक्षण दिलंय. ते चाललंय काय? तुम्ही EWS आरक्षण लाटताय, SEBCचं आरक्षण घेताय, आणि आता ओबीसी मध्ये सुद्धा घुसखोरी आहे. मंगेशराव याची सुद्धा आता चौकशी लावण्याची गरज आहे. 3 आरक्षण लाटण्याचं काम त्या प्रस्थापित धनदांडग्यातून केलंय. जिथं जे सोपं जाईल, जिथं ज्याचा फायदा होईल ते आरक्षण घेण्याचं काम सुरू आहे. खरं तर या राज्य सरकारला आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्याला आजपर्यंत तुम्हाला शिवीगाळ कोणी केली नसेल तर त्या प्रस्थापित मराठ्यांच्या 5वी नापास नेत्यानं शिवीगाळ केली, तुमच्या आईवर शिवीगाळ केली, तुमच्या पत्नीवर केली, मुलीवर केली, आणि तरी सुद्धा तुम्ही त्याला घाबरता, कारण झुंडशाही निर्माण केली. या राज्यामध्ये 16% असणारा मराठा समाज आणि 16% 7% तर ऑलरेडी कुणबीमध्ये गेलेला आहे. म्हणजे राहायला 8 ते 9%, आणि 9% म्हणजे आम्ही मुंबईत करोडो गेले. खरं तर या राज्यामध्ये 2 कोटीच्या आत असणारा मराठा समाज, परंतु प्रसार माध्यमाला सुद्धा मला विनंती करायची की तुम्ही खोट्या बातम्या दाखवत जाऊ नका. करोडो मराठे रस्त्यावर, करोडो मराठे रस्त्यावर, आणि त्यांचे डोके मोजा ते किती मराठे. मी तुम्हाला सांगतो, कोपर्डी प्रकरणात जालन्यात मोर्चा झाला. म्हणजे विषय कसा आहे, ज्या वेळेस सत्ता जाती शरद पवारांची त्यावेळेस शरद पवार राज्य अस्थिर करण्याचं काम केलं. 2014ला शरद पवारांची सत्ता गेली आणि शरद पवारांनी
राजा जिल्ह्यात कोपर्डीच्या नावाखाली मोर्चे काढण्याचं काम केलं. त्या मोर्चामध्ये जालन्यामध्ये मोर्चा झाला. दुसऱ्या दिवशी पूर्ण पेपरला वर्तमानपत्रात आणि टीव्ही चॅनलला 18 लाख मराठे रस्त्यावर. आणि पण त्यावेळेस जालन्यात लोकसभेचं मतदान 16,42,000 होतं. मग त्याच्यात ओबीसी आले, एससी आले, एसटी आले, मुस्लिम आले, मराठा आले, म्हातारे आले, ज्येष्ठ आले, लहान मोठे आले, हे सगळेच आले आणि दुसऱ्या जिल्ह्यातले आले का. हे सांगताना मला वाटतं चुकीचं प्रसार माध्यमांनी सुद्धा दाखवलं नाही पाहिजे. आमचा जरी असला जो आहे तो आहे, त्यांचा जरी असला तर जो आहे तो आहे. धनदानगेंना मोठेपण देण्याचं प्रसार माध्यमांनी कमी करावं अशी त्यांना विनंती आहे. आणि माझी ओबीसी समाज बांधवांना कळकळीची विनंती, कारण की वेळ कमी. आता पांडुरंगांनी चिठ्ठी लिहिली त्यामुळे थोडक्यात मी आवडतो, कारण बांधवांनो आता वेळ रात्र वैर्याची आहे. जो आदेश निघालेला आहे अध्यादेश हा अतिशय ओबीसी साठी घातक आहे. ओबीसीचं कुठलंही आरक्षण राहणार नाही. ठीक आहे, आपले मुलं शिकतील, काय व्हायचं तो होईल, परंतु ओबीसीचा जे छोट्या छोट्या जातीतील लोकांना प्रतिनिधित्व करता येत होतं ते पूर्णपणे संपत चाललंय. त्यासाठी रस्त्यावर येण्याची गरज आहे. आणि आपल्या जातीविषयी कोणी काही बोलायला लागलंय त्यासाठी आपण एकत्र येण्याची गरज आहे. येणाऱ्या काळात हा अध्यादेश जोपर्यंत रद्द होत नाही आणि 58 ते 59 लाख बोगस भूमी प्रमाणपत्र रद्द होत नाही तोपर्यंत या राज्यामध्ये पूर्ण असेच आंदोलन होत राहतील. आणि माझं ओबीसी तमाम महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती, तुम्हाला कुणाचाही आदेश येऊ द्या, आदेश द्यावा लागत असतो. बापाने आदेश दिला तरी पोरांनी लढावं लागत असतं. आपण बापाचे लेकर आहोत, ओबीसीचे लेकर आहोत. त्यामुळे आता रस्त्यावरली लढाई बंद करू नका आणि या सरकारचं नाक दाबून तोंड उघडण्याचं काम करून काय दोन्ही बी अध्यादेश रद्द करावे. एवढी रद्द करूच तर शांत बसू नये अशी कळकळीची विनंती करतो आणि माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय ओबीसी. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्राचा बुलंद आवाज ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मणजी हाके साहेब आपल्या सर्वांशी बोलतायत. हाके साहेबांसाठी कुठेतरी मला बस वाटतं, साहेब तुमच्या उंजळीतून वाहतो आम्ही रोज शब्दांचीच गाणी. साहेब तुमच्या उंजळीतून वाहतो आम्ही रोज शब्दांचीच गाणी. तुम्हीच आमच्यासाठी जेजुरीचा खंडेराया आणि तुम्हीच आमच्यासाठी पंढरीचा विठुराया. आणि म्हणून आपल्या सर्वांशी महाराष्ट्राचा विठुराया बोलतोय. हाके साहेबांसाठी हात वरती, जोरदार टाळी. हाके सरांच्या अगोदर 1-2 मिनिटं फक्त घोषणा करणार आहे. आपण हा मोर्चा तो दरांग्या धनगर समाजाला गलिच्छ भाषेत बोलला त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी हा मोर्चा आपण प्रथम आयोजित केलेला आहे. सगळ्या बहुजनांनी याला पाठिंबा दिलेला आहे. आपली हाके सरांचं भाषण झालं तरी सुद्धा आपण कुठून इथून हलायचं नाही जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही. पोलीस भावांना माझी विनंती आहे, गुन्हा दाखल होतो आम्ही कोणी इथून उठणार नाही. तुम्ही उठणार नाही का? आणि बारामतीतच का तर बारामतीच्या गुणात जाळलं आहे. ओबीसीचं आरक्षण घालवण्याचं काम बारामतीनंच केलंय. इथूनच रसद दिली जाते म्हणून ही रसद थांबवायसाठी आपण इथं आलोय. मी माऊली हळणवर तिथल्या सुपुत्राला माझं नाव घ्यायला येत नाही, काना नाही, मात्रा नाही, काय नाही का माझ्या नावात काय. रोहित पवाराला माझं नाव घ्यायला येईना. माऊली हळणवर इथं असतील त्यांचे काय बगल बच्चे तर त्यांनी सांगावं, त्याला व्यवस्थित लिहायचं शिकवा. यानंतर प्राध्यापक लक्ष्मण हाके सर. धन्यवाद. आपल्या सर्वांशी बोलतायत सन्माननीय हाके साहेब. हाके साहेबांसाठी जोरदार टाळी. संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. किती वेळ करायचं भाषण? किती वेळ? अनलिमिटेड, अनलिमिटेड काका, किती वेळ? अनलिमिटेड. बघा, तुमच्या सहनशीलतेला मी प्रथमतः तुमची माफी मागतो. खूप लोकांनी एवढं बडावलंय मग नाही 1 तास बोलू आपण. बोलायला काय रात्रंदिवस बोलणं निश्चित. बघा, या रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा बसवेश्वर, महात्मा ज्योतिराव फुले, नरगेर राजा उमाजी नाईक,
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, राजर्षी शाहू महाराज, मग गाडगे महाराज आहेत, जगनाडे महाराज आहेत. गावगाड्यामधल्या बहुजनामध्ये जन्माला येऊन हर एक माणसाच्या हिताचं कार्य करणारी 18 पगड जातीची माणसं. हा महाराष्ट्र आमचा आहे. या महाराष्ट्रामध्ये आम्ही बहुसंख्येने राहतो आहोत. आमची माणसं जर रस्त्यावर उतरली, आता माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी खूप चांगल्या भाषेत या महाराष्ट्राला समजावून सांगितलंय. आता मंगेशजी ससाणे तुम्ही बोलत असताना तुमचा आवाज गेला होता. माझी तीच परिस्थिती आहे. कारण सकाळी 6-7 वाजता मीडियाला आम्ही बोलायला सुरुवात करतोय, रात्रीच्या 9-10 वाजता. पण बारामतीमध्ये 1 दिवसाच्या नियोजनामध्ये हा मोर्चा तुम्ही आयोजित केला. आता कोण काय बोललं, कोणी काय शिवी दिली, त्यांची संस्कृतीच ती आहे. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर बसायचं आणि शिव्या द्यायच्या, आणि त्याचं पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ऐकायचं. त्याच्यासाठी रेड कार्पेट. हा काय करतोय, मुख्यमंत्र्याच्या आईमाईची आईमाई करतोय. अरे मुख्यमंत्री म्हणजे एका जातीचा असत नाही, मुख्यमंत्री एका पक्षाचा असत नाही. मुख्यमंत्री हा महाराष्ट्राच्या 14 करोड जनतेचा मुख्यमंत्री असतो. आणि मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे तुमचा अपमान. आता कोणतरी म्हणाल मी भाजपचे का, अजिबात नाही. मी इथं ओबीसीचा आंदोलक म्हणून आलोय, भटक्या विमुक्त जाती जमातीचा आंदोलक म्हणून आलोय. काय झालं, परवा माझ्या तिकडच्या 12 दायगुरवाड आहेत लोणंदच्या पलीकडं. तिथं मी आरतीला चाललो होतो संध्याकाळी. पोरांची इच्छा होती, सर तुम्ही आरतीला या आमच्या 2-4 गावामध्ये. चाललो होतो निरा गावामधून. निरा गावामध्ये काही माझे पोलीस बांधव मित्र आहेत, खूप आम्ही प्रवास करून आलो होतो. चहा थोडा घ्यावा आणि पुढे निघावं. 5 मिनिटं चहाला बसलो आणि एक 10-12-15 टाळकी आली आणि घोषणा द्यायला सुरुवात केली. आणि घोषणा देताना काय म्हणले, हा 7-12 माझ्या बापाच्या मालकीचा आहे. काय म्हणले, 7-12 माझ्या बापाच्या मालकीचा आहे. आणि तुम्ही आम्ही कोण आहे, पाकिस्तानात आलोय, अफगाणिस्तानात आलोय, बांगलादेशात आलोय. छत्रपती शिवरायांचं स्वराज्य उभं राहण्यासाठी या महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या माणसांनी आपल्या जीवाची कुर्बानी दिली. आणि हा काय म्हणतोय, एका बाजूला शिवाजी महाराजांची घोषणा देतोय आणि दुसऱ्या बाजूला म्हणतोय 7-12 माझ्या बापाच्या मालकीचा आहे. या माणसांना मला सांगायचंय, काय झालं माहितीये का, जिबियांना कुठे, जिबियांना काय झालं तुम्हाला सांगतो. वीरेंद्र पवार नावाचा एक अक्कलकोट्या माणूस, काहीच अक्कल नावाची चीज नाही. परत त्याच्याबरोबर ते भानवसे, परत त्याच्याबरोबर अजून कोण, कोकाटे. मीडियावर चर्चा चालली होती बरं का. तुमच्या समोर हा मी सवाल तुमच्या समोर उपस्थित करतोय. काय म्हणले माहितीये का, मराठा ही जातच नाही. म्हणजे काय म्हणले, मराठा ही जातच नाही. मराठे हा प्रदेशवाचक शब्द आहे. तो प्रवीण गायकवाड नावाचा माणूस आहे ना, तो पण म्हणतो मराठे हा शब्द प्रदेशवाचक आहे. त्यामुळे आम्ही कुणबी आहोत. काय म्हणतात हे, आम्ही कुणबी आहोत. मीडियाला माझं सांगणं आहे, हे काय बोलतात, मराठी हा प्रदेशवाचक शब्द आहे. तो वीरेंद्र पवार नावाचा माणूस मीडिया समोर मला बोलला, ठाके सर धनगर समाज सुद्धा क्षत्रिय आहे, होळकर हे क्षत्रिय आहे. त्या वीरेंद्र पवारला मला सांगायचंय, तानाजी मालुसरे सुद्धा तुझ्या भाषेत बोलायचं म्हणलं तर क्षत्रियच होता. नरवीर राजा उमाजी नाईक, बहेरजी नाईक, अरे बहेरजी नाईक तर शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख होता. मग ते कोण पाहिजेत, क्षत्रियच पाहिजेत. जीवा महाले, शिवा काशी, हिरोजी इंदलकर, ही माणसं कोण पाहिजे होती. हे कोण होतात, यांच्या भाषेत मराठे होतात ना. होळकर मराठे होत असतील तर तानाजी मालुसरे कोण होणार, मराठेच होतील. बहेरजी नाईक मराठेच होतील यांच्या भाषेत. पण आमच्या जाती पुढे काय लावलं, हिंदू बेरड बेडर रामोशी, हिंदू नाभिक, हिंदू महादेव कोळी, हिंदू धनगर, हिंदू हटकर, हिंदू लोणारी, हिंदू माळी. मग हिंदू हा शब्द बाजूला ठेवू,
माळी साळी कोळी तेली हटकर धनगर सनगर बंजारी लोणारी परीट गुरव गुरशी नाभिक सुतार लोहार कुंभार बेरड बेडर रामोशी या माणसांच्या समोर तुम्ही हिंदू लावलं आणि तुमच्या समोर काय लावलं हिंदू मराठा आमच्या नावासमोर काय लावलं नाही तुम्ही हिंदू मराठा का बरं मग आता आमचा तानाजी मालुसरेंचा सर्व समूह महादेव कोळीमध्ये येतो आमच्या बेहरजी नायकांचा समूह बेरड बेडर रामोशी आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातीमधल्या अप्रवर्गामध्ये येतो तुमच्या नावापुढे हिंदू मराठा तुमच्या नावावर ते शेकडो एकर जमिनी तुम्ही सरदार वतनदार दरकदार जागीरदार गावच्या ग्रामपंचायतीच्या पॅनल प्रमुखापासून ते महाराष्ट्राच्या अर्थमंत्री मुख्यमंत्री गृहमंत्री महसूल मंत्री 200 कारखान्यापैकी 200 कारखाने 5-10 ते मटक्याचा प्रमुख तोच वसुली एजंट तोच मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये बदलीचा टेबल लावणारा तोच तहसील कार्यालयासमोर काम करणारा तोच चावडीवरती बसून लय मजलंय रे लय बोलताय रे आणि आपल्यातलीच काही बांडगोळ म्हणते रे हाके सर आपल्याला आरक्षण आहे तर त्यांना का नको ससाने साहेब कुणाचं नाव घेतलं मला शिकवली तो विचारवंत भानवसे आणि दुसरा कोण कोकाटे आणि प्रवीण गायकवाड म्हणतात की महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगितलेलं होतं की या महाराष्ट्रामधला माळी या महाराष्ट्रामधला धनगर या महाराष्ट्रामधला मराठा हे सगळे भाऊ आहे सांगितलं होतं ना कोण नाही म्हणतोय हा महाराष्ट्र निर्माण झाला संयुक्त महाराष्ट्राचा कलश यशवंतराव चव्हाण घेऊन आले अरे संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईमध्ये लढलं कोण अमर शेख अण्णाभाऊ साठे प्रखे आत्रे कलश कुणी आणला यशवंतराव चव्हाणांनी पत्रकार बांधव एक गत्रव माडखोलकर नावाचा एक सजग पत्रकार होता त्यांनी यशवंतराव चव्हाणांना प्रश्न विचारला की हा महाराष्ट्र नक्की कुणाचा होणार त्यांना प्रश्न असा विचारायचा होता की हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार का मराठ्यांचा होणार काय आता शब्द मागे पुढे झाले असते तर समजून घ्या मला यशवंतराव चव्हाण म्हणाले की हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार 18 पगड जातीचा होणार या महाराष्ट्राच्या भौगोलिक प्रदेशामधल्या सर्व माणसांचा महाराष्ट्र होणार आता आमदार कोण खासदार कोण कारखानदार कोण बरं जाऊ द्या महसूल मंत्री कोण कायम अर्थमंत्री कोण बारामतीचे अजितदादा पवार सत्ता कोणाची काँग्रेसची सत्ता येऊ द्या अर्थमंत्री अजितदादा उद्धव साहेबांची सत्ता येऊ द्या याच्या मागे अर्थ आहे बरं का मी कुणावर टीका नाही करायला आलो उद्धव साहेबांची सत्ता आली अर्थमंत्री अजितदादा पवार एकनाथ शिंदे साहेबांची सत्ता आली अर्थमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची सत्ता आली अर्थमंत्री अजितदादा पवार गावगाड्यामध्ये ओबीसीची संख्या किती आहे हात वर करून सांगा किती टक्के आहे ओबीसीची संख्या 50% पेक्षा जास्त आहे की नाही बर त्या 50% ओबीसी विजयंती एसबीसी बांधवांच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनेसाठी किती पैसे मिळाले पाहिजेत अर्थमंत्री अजितदादा पवारांना आमचा सवाल आहे अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना किती बजेट मिळालं पाहिजे सामाजिक न्याय हक्कांच्या योजनांसाठी किती पैसे मिळाले पाहिजेत ससाने साहेब किती मिळाले पाहिजेत अर्ध्या लोकसंख्येला किती मिळाले पाहिजेत जाऊ दे 52% 50% सोडा 25% 70 साहेब सोडा 20% सोडा 15% जिल्ह्यांना ऐका कुठे गोविंदजी देवकते बापूराव किती मिळाले पाहिजे 10% सोडा मी नेहमी सांगतोय माझ्या भाषणात जबाबदारीने सांगतोय 5% सोडा 2% नाही फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं ज्या बारामतीच्या पवारांनी या महाराष्ट्रावरती राज्य केलं आलटून पलटून सत्तेमध्ये बसले अर्ध्याहून जास्त ओबीसी भटक्यांना या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये 1% पुढे बजेटरी तरतूद
1% पुढे झाली नाही, 1% पुढं. आता माणसं म्हणजे हाके सर काय बोलायला लागला तुम्ही? तो 1% कशासाठी माहितीये का? पत्रकार बांधवांना, तो 1% कशासाठी? आश्रमशाळा, मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, पोरींची स्कॉलरशिप, वसंतराव नाईक महामंडळ, पुण्यश्लोक आईला देवी शेळी महामंडळ, महात्मा ज्योतिबा फुले आरती, काय आता ही आपली मंडळ आहेत ती. अरे 1 लाखाची सुद्धा योजना नाही. आता मी बारामतीमध्ये आलो, माझ्या काही कार्यकर्त्यांनी मला सांगितलं, एका बँकेचं नाव आहे बारामती, काय बारामती सहकारी बँक. अजितदादा पवार या बारामती सहकारी बँकेतून किती कोटी वाटले गेले? 162 कोटी रुपये अण्णासाहेब पाटील महामंडळाला कर्ज दिले. आता ध्यान देऊन ऐका, फक्त 3 लाख रुपये वसंतराव नाईक महामंडळाची प्रकरण मंजूर केली. तिघांची लाख रुपयाची. किती? 3 लाख रुपये. पुणे जिल्ह्यात, अख्ख्या जिल्ह्यात किती? भटक्या मुक्ताला ओबीसीला किती रुपये? 3 लाख रुपये. वारे अजितदादा. म्हणे अजितदादाचं कार्यकर्ता काय म्हणतो माहिती का? हाके सर, तुम्ही अजितदादावर टीका करताय, पण दादा तसा माणूस नाही. दादा खिंक्या माणूस आहे. दादा जातीवादी माणूस नाही. मुख्यमंत्री महोदय, सारथीचं पालिकत्व जे मराठा समाजासाठी सारथी आहे, त्या सारथीचं पालकत्व अजितदादा पवारांनी स्वतःकडे घेतलं. मंगेशराव, त्या सारथीची बिल्डिंग एखाद्या शेअर बाजारच्या इमारतीला, शेअर मार्केटिंगच्या इमारतीला लाजवेल अशी इमारत ब्रहण महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, सिम्बायोसिस कॉलेजच्या मध्ये उभे केले. आणि आमच्या ओबीसीच्या महाज्योतीला जिल्ह्यांना 1000 स्क्वेअर फुटाचं ऑफिस नाही. आता ऐका, येरवड्याला दिलं 1000 स्क्वेअर फुटाचं. आता पुढचं सांगतो ऐका. कोल्हापूरला सारथीची इमारत उभी राहते, छत्रपती संभाजीनगरला इमारत उभी राहते, आणि ओबीसीच्या पोरांना PhD ला 1 रुपया द्यायला अजितदादा तयार नाही. पण सारथीच्या पोरांना वन स्ट्रोक 7-7, 8-8, 9-9, 10-10 लाख रुपये अजितदादा पवारांनी त्यांच्या अकाउंटला जमा केले. आणि मी जर चुकीचं बोलत असाल ना, त्यांचे कोण प्रवक्ते, कोण प्रदेश अध्यक्ष, मी त्यांची नावं नाही घेत. त्यांनी कधीही आमच्या समोर यावं आणि आमच्या समोर बोलावं. आता मी आलोय बारामतीमध्ये, आम्ही बोलतोय सगळेजण, आम्ही मंडळी सगळे एकत्रित आले. कुणाला पैसे कुणी दिले का? कुणी गाड्या पुरवल्या का? अरे हे माणसं कशासाठी इथं आलेत? मनोज जरांगे नावाच्या माणसाला उभं कुणी केलं? शरदचंद्रजी पवार. नाही ऐका, अहो ती पहिल्या दिवशी जाऊन बसले त्या मनोज जरांगेच्या मागं. ती काय म्हणते, आम्हाला ओबीसी मधनं पाहिजे, आम्हाला ओबीसी मधनं पाहिजे. अरे एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला एससीबीसी दिलं ना. नरेंद्र मोदी साहेबांनी EWS दिलं ना, इकॉनॉमिकल विकर सेक्शन. नको आहे त्यांना काय पाहिजे? आम्हाला ओबीसी मधनच पाहिजे. शिक्षण आणि नोकरीतलं कट ऑफ त्यांचं कमी आहे, आम्हाला आरक्षण कशातलं पाहिजे? ओबीसी मधनं पाहिजे. कारण गावगाड्यातला सरपंच, गावगाड्यातला पंचायती मेंबर, गावगाड्यातला झडपी मेंबर, याच्यावरती त्यांना राजकारण करायचं आहे. ओबीसी गाव लगा ओबीसीचा माणूस म्हणून झडपी झालाय. हे सगळं षडयंत्र आहे. शरद पवारांनी मनोज जरांगे नावाचं हे भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आगतिक झाले, लीन झाले, गडागडा लोळले, आणि आमच्या ओबीसी आरक्षणाच्या विरोधामध्ये हा GR काढला. ह्या GR अन्वये ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे. मंगेशरावजी, तुम्ही कायद्याच्या भाषेत खूप छान सांगता, पण मला यातली एक ओळ वाचून दाखवायची आहे. ज्या मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण स्टेट बॅकवर्ड कमिशन, 4 स्टेट बॅकवर्ड कमिशननी नाकारलं, सेंट्रल बॅकवर्ड कमिशननं नाकारलं, अनेक हायकोर्टाने नाकारलं, सुप्रीम कोर्टाने नाकारलं. त्याच मराठा समाजाच्या बाबतीमध्ये प्रस्तावना आहे 2 पानांची. त्यातला शेवटचा उद्देश मी शासनाचा वाचून दाखवतो मंगेशजी. हा सुद्धा कॉन्ट्राडिक्ट आहे या GR मध्ये. काय म्हणतात ते? शांत ऐका बरं का, शांत. मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत, परत एकदा वाचतो,
मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता शासन खालील प्रमाणे निर्णय घेत आहे. काय संबंध मराठा समाजाचा आणि ओबीसी आरक्षणाचा आहे का संबंध? ओबीसी आरक्षण कुणाला दिलं गेलं? ओबीसी आरक्षण आता काळूराम चौधरींनी खूप चांगली माहिती दिली, त्यामुळे मी त्या खोलात जात नाही. बाबासाहेबांना हा प्रश्न विचारला होता. अजून 10-20 मिनिटं ऐकायची कॅपॅसिटी आहे ना तुमची? बाबासाहेबांना सुद्धा प्रश्न विचारला, बाबासाहेब तुम्ही एससीला आरक्षण दिलं, ज्यांच्या बाबतीमध्ये छूत अचूकपणा पाळला गेला, अस्पृश्यता पाळली गेली, आम्ही समजून घेतलं. बाबासाहेब तुम्ही एसटीला आरक्षण दिलं, ट्रायबलला आरक्षण दिलं, जे जंगलामध्ये राहिले होते ते आम्ही समजून घेतलं. मग गावगाड्यातल्या माळ्याला, साळ्याला, कोळ्याला, तेल्याला, हत्याला, धनगराला, संगराला, वंजाऱ्याला, सोनाराला, सुताराला का आरक्षण देताय बाबासाहेब? त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले, डोंगराच्या कुशीला बेलर बेलर रामोशी राहतोय, डोंगराच्या कुशीला मेंढपाळ राहतोय, गावगाड्यामध्ये बलुत्याचं आलुत्याचं सेवा देण्याचं काम माझा नाभिक करतोय, धोबी करतोय, लोहार करतोय. यांना सुद्धा मला विकासाच्या प्रक्रियेत आणायचं आहे. यांना सुद्धा मला महाराष्ट्राच्या, भारत देशाचा नागरिक म्हणून काय सांगतं संविधान? वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे नागरिक, आम्ही गावगाड्यातल्या शेवटच्या माणसाच्या हिताचं संरक्षण करू, त्याला हक्क अधिकार बहाल करू. पण आमच्या पवार फॅमिलीने केलं काय? रोहित पवारचा आयटी सेल जरांगेच्या माग, सुप्रियाताई उत्कृष्ट संसदपटू जरांगेला मुंबईमध्ये भेटायला, अजितदादा पवारचे 2 आमदार विजयसिंह पंडित आणि प्रकाश सोळंकी जरांगेला गाड्या पुरव, जरांगेला माणसं पुरव, जरांगेला रसद पुरव. मग आमचा देशाचे नेते शरदचंद्रजी पवार, खासदार सुनेत्रा पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दौंडचे आमदार रोहितदादा पवार, कर्जत जामखेडचे आमदार. काय आता गडबड व्हायला लागलं महाराष्ट्रात, एवढी नावं तोंडपाठ झाली. काय अजितदादा पवारांना तुम्ही मतं दिली नाही? दिली का नाही? अरे दिली का नाही तुम्ही? रोहित पवारांना मतं दिली नसतील आपण? पिढ्यान पिढ्या आम्ही तुमची गुलामी केली. गावगाड्यामध्ये गावकी भावकीत आमची भांडणं लावली. गावागावामध्ये पंचायतीसाठी आमच्या भावकीत डोकी फोडायला लावली. माणूस माणसात ठेवला नाही तुम्ही. पण आमदारकीची वेळ येते त्यावेळी घरातलीच सगळी माणसं पद देतात तुम्ही. हे का सांगतो तुम्हाला? मंडळ आयोगाची यात्रा काढली शरदचंद्रजी पवारांच्या पक्षानं. वारे नागपुरातून तिकडं बजरंग सोनवणे तिकडं मनोज जरांगेला पाठिंबा देतोय. सुप्रिया सुळे, शरद पवार, रोहित पवार, अरे चौथी नापास येडपट माणसाला जाऊन पाठिंबा देतोय. अरे ओबीसीचं आरक्षण हे सामाजिक मागासांचं आरक्षण आहे. कुणी सांगितलं कुणी तुम्हाला की तुम्हाला पण हे आरक्षण आहे म्हणून? गावगाड्यातल्या शोषिताचा, वंचिताचा आवाज या लोकशाहीमध्ये बुलंद झाला पाहिजे म्हणून शिक्षण, नोकऱ्याच्या एंट्री पॉइंटला आणि पंचायत राजमध्ये आरक्षण दिलं. आता देवकाते मंडळी इथं खूप आहे. तुमचं पॉकेट आहे वागतचं, निरा वागत, करा वागत काय असतील ते. तुमचा होईल जिल्हा परिषद सदस्य, पण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नाही होणार. नामची देवकाते परत हे जर घेऊन आले ना सगळे सर्टिफिकेट, काय म्हणलंय त्या GR मध्ये? गावातील, कुळातील आणि नातेसंबंधातील व्यक्तीला, जिल्ह्यांना एक ऍफिडेव्हिट द्यायचं. फक्त काय द्यायचं? ऍफिडेव्हिट द्यायचं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना माझं सांगणं आहे, एका ऍफिडेव्हिट द्वारे तुम्ही जात बदलणार. 59 लाख कुणब्याच्या नोंदींच्या माध्यमातून ओबीसीचं आरक्षण संपलंय. आता किती बोलायचं, काय बोलायचं? मी आलोय बारामतीमध्ये. बारामतीमध्ये आलोय तर का आलोय? मग अशी काळूराम खूप बोलून गेले म्हणून मी त्या गोष्टीवर जात नाही. हरिपिराजी धायगुडे नावाचा एक शिक्षक या बारामतीमध्ये होता. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक बैलगाडीतून याच बारामती नगरीमध्ये निघाली का नाही निघाली? कुणी काढली
तर एका धनगराच्या शिक्षकानं हरिपिराची दायगुडेनं ही बारामती पहिली सेटलमेंट कॅम्प होता या बारामतीमध्ये. ही बारामती टकाऱ्यांची बारामती म्हटली जायची. कुणाची? आता ते कुठे आहेत माहित नाही बरं का बिचारे. अजूनही सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. आजही गावात एखादी चोरी झाली तर सगळ्यात पहिल्यांदा कुणाला उचलून आणलं जातं तर पारध्याला, कडक लक्ष्मीवाल्याला, कैकाड्याला, नागपंथी डवरी बसवल्याला. हॅबिच्युअल अपेंडर्स ऍक्ट. आजही ही माणसं जमिनीशी समांतर पालामध्ये राहतात. जरांगे पाटलांना ज्या ज्या आमदारांनी खासदारांनी पाठिंबा दिला त्या माणसांना माझा सवाल आहे, हा जर कुणबी घेऊन मराठा बांधव डॉमिनेटिंग कास्ट राज्यकर्ते जमात जर आमच्या ओबीसी आरक्षणामध्ये आला तर या कैकाड्याचं काय होईल, नाभिकाचं काय होईल, सुताराचं काय होईल, लोहाराचं काय होईल, मेंढपाळाचं काय होईल? काय होईल? त्यांच्या स्पर्धेत टिकतील का त्यांच्या स्पर्धेत? म्हणून गावगाड्यातल्या सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना माझं सांगणं आहे, तुम्हाला एकत्र यावं लागेल. आता अजितदादा पवार जातीवादी नाही. एक वाक्य तुमच्या समोर सांगतो. या बारामती परिसरामध्ये अमराई परिसर नावाचा परिसर आहे. अमराई, त्या अमराई परिसरामध्ये मी जाणार आहे. मगाशी माझ्या काही बांधवांनी मला सांगितलं की अमराई परिसरामधून मनोज जरांगेच्या आंदोलनाला शिदोरी गेली होती. ती शिदोरी सुद्धा या जरांगेच्या पिलावळीने नाकारली. आता आम्ही त्या बारामतीमध्ये अमराई परिसरामध्ये जाणार आहोत आणि तिथली माती कपाळाला लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक ज्या बारामतीमध्ये निघाली, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गावगाड्यातल्या शोषिताला, वंचिताला, पीडिताला न्याय दिला. आणि अजून एक गैरसमज आहे बरं का, मंडल आयोग पवार साहेबांनी लागू केला. असा जर कोण माणूस म्हणला त्याला माझ्या समोर घेऊन यायचं. आता आम्ही संविधानाची भाषा गेल्या 4 वर्षापासून बोलतोय. असा जर कोण म्हणला पवार साहेबांनी मंडल आयोग लागू केला तर त्याचं पहिलं कानफाड फोडायचं. काय बोललो मी तुम्हाला? अरे देशभरामध्ये मंडल आयोग लागू झाला होता, महाराष्ट्रात एकटा झाला होता का काय? देशभरामध्ये. आणि मंडल आयोग लागू करायचं, मंडल आयोगाची चळवळ या महाराष्ट्रामध्ये कुणी उभी केली ते पण सांगतो. दिबा पाटील, शेकापचे रायगडचे दिबा पाटील, जनार्दन पाटील सुद्धा भट्टीवाले, बबनरावजी ढाकणे स्वर्गीय, शिवाजीराव बापू शेंडगे कमी जास्त प्रमाणात, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे सर्क्युलेशन मध्ये, नंतर छगनरावजी भुजबळ, शंभरी डॉक्टर, खूप माणसं आहेत. आणि महामानव काशीराम, मुंबई विद्यापीठातील मराठीचे हेड अरुणजी कांबळे, बाळासाहेब आंबेडकर. अरे या सगळ्या माणसांनी, महामानव काशीराम, या सगळ्या माणसांनी मंडलनामा लिहिला, मंडल आयोग लागू केला. मगाशी काळूरामनी सांगितले बाबासाहेबांना पहिल्यांदा या भारतवर्षामध्ये भारतरत्न ही पदवी मिळायला विश्वनाथ प्रताप सिंगांना पंतप्रधान व्हावं लागलं. हे आता तुम्हाला तुमचं कोण परक कोण हे कळायला पाहिजे. अरे पाहुण्या रावळ्यामधले पाहुण्याच्या बाहेर कारखाना न जाऊ देणारे, कुटुंबाच्या बाहेर आमदार का खासदार का जाऊ न देणारे, कुटुंबाच्या बाहेर बारामती अॅग्रो असो, नाहीतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असो, नाहीतर रयत शिक्षण संस्था असो, 400 संस्थांचे अध्यक्ष शरद पवार आहेत. किती? 400. हाय ना, वेळ जरा बोलू ना. रयत शिक्षण संस्थेचा बायलॉज काय होता माहितीये का? नाही अडचण करू नका, अहो रात्रंदिवस बोलतोय, जीव चाललाय आमचा, आतडीत तुटून गेली. कारण एकही आमदार बोलायला तयार नाही. रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटलांचे बायलॉज होता की या रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष नेहमी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहील. त्या बायलॉज मध्ये खडाखोडी केली आणि शरदचंद्रजी पवार तिचे अध्यक्ष झाले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा हयात अध्यक्ष कोण झाले? का बोलायला लागलो हे? तर यांनी मंडल यात्रा काढली. अरे मंडल यात्रा
बिंदेश्वरी प्रसाद मंडल म्हणजे सामाजिक न्याय, विश्वनाथ प्रताप सिंग म्हणलं की सामाजिक न्याय, काशीराम म्हणलं की सामाजिक न्याय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की सामाजिक न्याय, आणि पवार साहेब म्हणलं निवडणुका जिंकण्याचं व्याकरण आत्मसात करणारी पवार फॅमिली गावगाड्यातल्या 18 पगड जातीचं अंतकरण समजून शिकले असते तर हेच शरदचंद्रजी पवार देशाचे पंतप्रधान झाले असते. काय बोललो लक्षात आले का तुमच्या? म्हणून गावगाड्यातल्या सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना माझं सांगणं आहे, तुम्हाला आम्हाला एकत्र यावं लागेल, गावगाड्यातला भाईचारा टिकवावा लागेल. अरे त्या निऱ्या गावामध्ये सगळ्यात माझं पहिल्यांदा स्वागत केलं, परवा दिवशी हल्ला झाला. आज मराठा बांधव काही ज्येष्ठ नेते आमचा सत्कार करायला आले. हे रयतेचं राज्य होतं, हे छत्रपती शिवरायांचं राज्य होतं. अजितदादा पवार म्हणले कंपाऊंडवर जर गोधडी वाळत घातली तर बघा. वाक्य ऐकलंय का? कॅनलच्या कंपाऊंडवर गोधडी वाळत घातली तर बघा. कंपाऊंड तुझ्या बापाचं घ्यायचंय? कुठनं आले पैसे? या महाराष्ट्राच्या गावगाड्यातल्या शारीरिक श्रमाचं काम करणारा, घाम गाळणारा, दलित कष्टकरी, अरे सर्वसामान्य माणसाच्या घामाचे निधयाचे पैसे त्या महाराष्ट्राच्या तिजोरीत जातात. संदीपराव चुकीचं बिकीचं बोलतोय काय? हा, तुमच्या बापाच्या घरच्या तिजोरीतनं आणून कंपाऊंड बांधलं होतं का? आमची गोधडी तुम्हाला खपायला लागली. आमच्या टकऱ्यांच्या जमिनी कुठे गेल्या? आमच्या बेरड रामोशी समाजांच्या वतनी जमिनी कुठे गेल्या? गावगाड्यातलं महार वतन, आता कोणाला वाईट वाटल, या वतनी जमिनी, गुरुवांच्या वतनी जमिनी कुठे गेल्या? या जमिनी या गावगाड्यातले आमदार, खासदार, सत्तेतनं पैसा, पैशातनं कारखाना, कारखान्यातनं परत सत्ता, सत्ता कुणाची बी येऊ द्या. मंत्रिमंडळात हेच. आता हे का बोलायला लागले तुमच्या समोर? कारण आज रोजी तुमचं आरक्षण गेलंय. आज रोजी लाखो सर्टिफिकेटद्वारे ओबीसीची माणसं, अरे पहिली ओबीसीची जागा आली की ओबीसी विरुद्ध ओबीसी लढत व्हायची. आता जर ओबीसीचं आरक्षण पडलं तर आता ओबीसी विरुद्ध डुप्लिकेट ओबीसी ही लढत होणार आहे. आणि पुढच्या निवडणुकीमध्ये डुप्लिकेट ओबीसी विरुद्ध डुप्लिकेट ओबीसी, आणि संविधानातला ओबीसी, गावगाड्यातला ओबीसी 3ऱ्या, 4थ्या, 5व्या क्रमांकाला जाणार. पिंपरी गावात सरपंच पद ओबीसीची जागा असताना डुप्लिकेट कुर्मी काढून गेला झाला. जरांगेने आंदोलन केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातलं एक उदाहरण सांगतो. एका लेडीजला अविश्वास ठराव आणला, सरपंच जाहीर केला, पेपरला बातमी आली, जरांगे पाटलाच्या योगदानामुळे पहिला डुप्लिकेट ओबीसी सरपंच झाला. पण ते ओबीसी पद कुणाचं गेलं तर माहितीये का? एका धनगराच्या महिलेचं गेलं होतं. हे का बोलतोय मी तुमच्या समोर? हेच होणार आहे. गावात भावकी मांडायचं आपण. बास झालं आमच्या पिढ्यांचं शोषण. 200 कारखान्यापैकी अरे एका माणसाचे 25-25, 50-50 कारखाने. आमच्या महाज्योतीला निधी मिळत नाही, पण याच अजितदादा जातीवादी अजितदादा पवारांनी आपल्या आजारी कारखान्यांसाठी 2000 कोटीच्या पुरवण्या मागण्यामध्ये पैसे मंजूर करून घेतले. आजारी कारखाने. निवडणूक झाली, कारखाना आजारी पडते. समजून घ्या, निवडणूक झाली की कारखाना आजारी पडते. आणि एका कारखान्याला किती? 75 कोटी, 80 कोटी, 100 कोटी, 125 कोटी, 350-400 कोटी. आणि तुम्ही आम्हाला स्कॉलरशिप मिळाना, आम्हाला आरक्षण मिळालं, आम्हाला तिकीट मिळाना, आणि आम्हाला विधान परिषद मिळाला, आम्हाला मंत्रिपद मिळालं. गावागाड्यातल्या ओबीसीना माझं सांगणं आहे, जातीची शेती करावी लागेल, राजकारणाची शेती करावी लागेल. महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे, सत्य वाचून सकळ कळा, झाल्या अवकळा. काय झालं तुमचं आमचं? लक्ष्मण हाकेच्या महाग माणसं कुठे आहे? दिवंगत ससाने ते दोघं तिघच बसले होते काल परवा. हो ऐका वकील साहेब, 14 जण बसले ते आणि जी.आर. काढला. अरे आमचं प्रोबेशन मेंढपाळीचं आहे, आमचं प्रोबेशन गावात व्यवसायाचं आहे. नाभिक
त्याला दुकान उघडावं लागतं, धोबी त्याला व्यवसाय करावा लागतो, गावातल्या लोहाराला त्याचं काम करावं लागतं, सुताराला काम करावं लागतं. आम्ही आपलं देतोय सेवा, करतोय सेवा. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्हाला राज्यकर्ती जमात बनायचं आहे. काय म्हणलं होतं? राज्यकर्ती जमात. असंच म्हणलं ना. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाचं मूल्य दिलं होतं. एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य. टाटा बिर्ला अंबानीच्या मताला जेवढी किंमत, तेवढीच गावगाड्यातल्या ऊसतोड मजुराच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत. अजय दादांनी मतं कुणाची घ्यायची? आमचीच. शरद पवारांनी मतं कुणाची घ्यायची? माढा लोकसभा मतदारसंघात आमचीच. आणि आमच्या हक्क अधिकाराचं, सामाजिक मागासांचं आरक्षण जात असताना मात्र हे मनोज जरांगेला पाठिंबा देत आहे. द्या पाठिंबा, ठीक आहे दिला, ते पण आम्ही समजून घेतलं. पण तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे एकदा सांगा ना. आणि 10% मताला जर तुम्ही एवढं घाबरत असाल तर आता आम्हाला गावगाड्यातला ओबीसी सुद्धा जागृत करावा लागेल, त्यांना रस्त्यावर आणावं लागेल, राजकारणाची भाषा बोलावी लागेल. आता किती बोलायचं? खूप काही बोलू शकतो, खूप काही गोष्टी बोलता येतील. बाबांनो, हात जोडून तुम्हाला कळकळीची विनंती आहे. या बारामती परिसरामध्ये आलोय, आम्ही सगळे मंडळी आलोय, तुम्ही सगळेजण मंडळी आले आहात. आता जातीची लढाई नाही, आता पातीची लढाई आहे, आता कास्टची लढाई नाही, क्लासची लढाई आहे. अदर बॅकवर्ड क्लासेस. आंबेडकरी जनतेला बरोबर घ्यावं लागेल, आदिवासी जनतेला बरोबर घ्यावी लागेल. आणि आपण सगळे एकत्र आलो तर 70-80% जातो. मुख्यमंत्री महोदय, आम्ही तुमच्या खांद्यावर मान ठेवली, बरोबर आहे का? चुकीचं आहे? आता काही माणसं म्हणजे हाकेसर म्हणजे अमक्या अमक्याचा. आमच्या ओबीसीच्या लढाईमध्ये आम्ही तसूवर सुद्धा मागे राहणार नाही आहोत. आम्हाला नको तिकीट तुमचं, काय आम्हाला नको मंत्रिपद तुमचं, ज्याला लाभ द्यायचा त्याला देऊन टाका. आम्ही सामाजिक न्यायासाठी भांडतोय. मुख्यमंत्री महोदय, या महाराष्ट्रामधला जर ओबीसी तुमचा डीएनए असेल, तुमची जनसंघाची निर्मिती पंथी माधवच्या प्रयोगातून या महाराष्ट्रातल्या गावगाड्यामध्ये वाड्यावरती, तांड्यावरती, वस्त्यावरती घेऊन कोण गेलं? अण्णासाहेब डांगे, नास फरांदे, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे. अरे तुमची ही निर्मिती पंथी, तुमचं हे कमळ आमच्या वाड्या वस्त्यावरती घेऊन जायला कोण का माणसं होती? आमचं माळशिरसचं सुरेश पाटील, आमच्या बारामतीमधली कोकरे बंधू, देवकते बंधू, गावडे बंधू. आणि सत्तेमध्ये ज्यावेळी वाटा द्यायची वेळ आली त्यावेळी आमची मनसे कुठे गेली? परत त्याच दादाला आमच्या लोकांनी, ज्या म्हातारीसाठी वाहिले राहिलो, तीच माणसं पुन्हा मंत्रिमंडळामध्ये, आणि तीच पुन्हा आमचं शोषण करणार. तीच पुन्हा एखादा माणूस डायरेक्टरचा, कारखान्याचा अध्यक्ष व्हायची वेळ आली की त्याचं तिकीटच कट. म्हणजे तिथं सुद्धा आम्हाला न्याय नव्हता. म्हणून गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे, तुम्ही आम्ही सगळ्या माणसांनी एकत्रित आलं पाहिजे. हा जी आर नसून ओबीसी आरक्षण संपवणारा हा काळा कागद आहे. काळा कायद्याच्या दृष्टीने याला शून्य किंमत आहे. पण याच जी आरच्या जोरातून या महाराष्ट्रामध्ये बोगस सर्टिफिकेट काढली जाणार आहे आणि गावगाड्यातलं तुमचं आमचं ओबीसीचं आरक्षण संपणार आहे. खूप काही बोलता येण्यासारखं आहे. मंडल आयोग असो, आता मुंबईची करूच, पुढचं सांगतो तुम्हाला. परवा दिवशी 7 तारखेला धारावी तालुक्यात आहे आम्ही. अरे त्या गेवराईमध्ये आम्ही गेलो तर आमच्या गाडीवर दगडफेक केली या अजितदादा पवारच्या आमदारानं. पापडे आमदार, बोलायला सुद्धा येत नाही, बोलायला सुद्धा येत नाही. आणि मत कुणाची माहिती आहे का? एकट्या धनगराची 74,000 मतं आहेत गेवराई मतदारसंघात. बंजारा समाज 38,000, वंजारी समाज 22,000, आणि मग गावगाड्यातला ओबीसी आहे ना तो लाखाच्या आसपास आहे. साल्या पिढ्यानपिढ्या तुम्ही आमदार आमच्या जीवावर होता आणि तुम्ही काय करता? तर लक्ष्मण हाकेच्या गाडीवर दगडफेक करता. तुमच्या बापाच्या पवाराच्या बारामतीमधनं बोलतोय. तुमचा बेस आम्ही तुम्ही आमची पंचायत राज मधलं सरपंच पद घेऊन टाका, झडपी मेंबर घेऊन टाका.
पण तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या वाड्यावरून वस्त्यावरून तांड्या जावं लागेल. त्यामुळे गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आता फोन लाईन होता सिंग आणि नॉर्थ मधले बघ अनेक माणसं आहेत. या सगळ्यांच्या विचारानं शांत डोक्यानं गाव कुसा बाहेरचा कारू नारू बलुका अलुका भटकेमुक्त जाती जमातीला सुद्धा निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी 93-94च्या कालावधीमध्ये ज्याला वॉटरशेड मुवमेंट म्हटलं गेलं आणि ज्या लोकसंख्येच्या हक्क अधिकाराचा मंडळ आयोग म्हटलं गेलं, तो मंडळ आयोग इम्प्लिमेंट करण्यासाठी ज्यांनी महत्वाचं योगदान दिलं ते सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर आता फोन लाईन वरती आहेत. ते आपले 2 शब्द तुमच्या समोर बोलतील. सैफुला खाली खाली हे मिळालेलं आरक्षण मी अगोदरपासून आपल्याला गरीब मराठा जो आहे त्याला तुम्ही ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण तर दोघांमधलं भांडण सुरुवात त्या ठिकाणी होईल. ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीलाच राहिलं पाहिजे. ओबीसीच्या आरक्षणाकरता हे ओबीसीलाच राहिलं पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर त्याला वेगळ्या रीतीने वेगळं तुम्ही मागाल तर तुम्हाला टिकाऊ आरक्षण मिळेल अशी परिस्थिती आहे. हे शासन जे आहे एक लावणारं शासन आहे एवढं आपण आपल्याला लक्षात घ्या. मागच्या 2 वेळा सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला ओबीसीतून दिलेलं आरक्षण रद्द करून टाकलं की तुम्हाला ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही. दिल्यानंतर सुद्धा आताही त्यांनी आपल्याला पळवाट काढली. काय पळवाट काढली तर निजामचं गॅजेट, साताऱ्याचं गॅजेट याला आधार धरून सर्व मराठ्यांना समजा आणि त्यांना आपल्याला सर्टिफिकेट द्या अशी असणारी परिस्थिती आहे. माझी सर्व ओबीसी बांधवांना आपल्याला विनंती आहे की हा लढा राजकीय लढा आहे एवढा आपण आपल्याला लक्षात घ्या. आपण सत्तेमध्ये कोणाला बसवतो हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. सत्तेमध्ये आपल्या विचाराची माणसं बसली तर आपलं आपल्याला आरक्षण वाचू शकतं. आपल्या विचाराची माणसं बसली नाही तर आज ज्या पद्धतीने जबरदस्ती करण्यात आलेली आहे, मी जबरदस्ती याच्यासाठी म्हणतोय की सर्व मराठा समाजाला तुम्ही कुणबी म्हणून संबोधावं असा जो जिआर काढलेला आहे त्या संदर्भात 2001 साली औरंगाबाद खंडपीठ, मुंबईतलं औरंगाबाद खंडपीठ त्याचे असणारे जज मालापाले आणि आदरणीय जज बघा या दोघांनी असलेला निर्णय दिला की सर्व सकट माझ्या कोणती त्या ठिकाणी संबोधता येणार नाही आणि असा अधिकार हा आपल्याला कुठल्या सरकारला त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही. जबरदस्ती करून आपल्याला दिल्या आहे. केलेल्या निर्णयाच्या विरोधात आपल्याला त्या ठिकाणी लढावं लागणार.
आपण मत कोणाला देणार हा देशाचा महत्वाचा भाग. हा खेळ खंडोबा आपण जर बघितला तर भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्ष काय म्हणते की इथला मुसलमान निर्माण झालेला आहे आणि या देशामध्ये मुसलमान याच्यानंतर आपल्या अधिकाराचं काय स्पीकरवर टाकून आणि खायचे दात वेगळे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये आपलं आरक्षण आपल्याला वाचवायचं आहे तेव्हा आपलं मत हे आरक्षणवाद्याला आरक्षणवादी कोण ओबीसी आहे व्यक्ती आहे गोष्टी आहे नाही मिळाला तर मुसलमान तेवढा आपल्याला परंतु त्यांना आम्ही मतदान देणार आणि आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही या निजामी मराठ्यात मतदान देणार नाही भूमिका आम्हाला करत आहे. म्हणजे ही जर भूमिका घेतली तर आम्ही जे आता आणखी प्रयत्न करू आणि 1990 साली सप्टेंबर पासून जे ओबीसीला आरक्षण दिलं त्याला आणखी वाचवण्यामध्ये आपण आपलं मत आरक्षण वाढायला भूमिका आपण त्या आणखी अंमल कराल. संख्या वाढल्याशिवाय आपण चळवू आपण एका एकाला कुठल्या कारखान्याच्या गेटवर अडवायचा आणि कुठल्या एमआयडीसी मध्ये तुडवायचा हे धोरण आपण ठरवू. आणि खूप काही बोलता येण्यासारखं आहे. माझ्यानंतर पांडुरंगांना मेरगळ आंदोलनाची थोडी दिशा समाज बांधवांना सांगते. आणि आपण नाही का काळुरामजी आपल्याला अंधारी परिसरामध्ये जायचंय. अजून दुसरं कुठं आहे हा तिथं जायचंय भेट द्यायची. इंदापूरला सोमवारी मोर्चा आहे. या परिसरामधील सर्व लोकांना माझं सांगणं आहे त्या मोर्चाला आवर्जून उपस्थित राहायचंय. धन्यवाद.
जय हिंद, जय ओबीसी, जय मल्हार, जय अहिल्या, जय ज्योती आणि नवे पर्व ओबीसी सर्व. एक शब्द आड करायचा परत. विनंती आहे कोणीही जागेवरून उठू नका, नाहीतरी कोणीही जायचं नाही. 2 मिनिटं थांबा. माझी सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांची भाषणं ऐकलीत, पण पुढं काय करायचं हे यापैकी कुठल्याच वक्त्यांनी सांगितलेलं नाही. आणि ते जर सांगायचं नसतं तर मी उभाच राहिलो नसतो. मी कोण आहे काय आहे, कारण इथं खंडाळा, फलटण, पुरंदर, कर्जत, इंदापूर आणि बारामती आणि दौंड, त्यामुळे मला सगळेजण ओळखा. माझी विनंती अशी आहे की मला या विषयामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व ओबीसी नेत्यांच्या बरोबरची चर्चा झालेली आहे आणि ओबीसीचे या राज्यातील सर्वात मोठे नेते आदरणीय नामदार भुजबळ साहेब, आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या सगळ्यांना एक असं आंदोलन करायचं आहे की ज्या आंदोलनामुळं हा जो घटनेमध्ये न बसणारा जिया आणि संविधानामध्ये ज्या जातीसाठी कुठल्याही प्रकारचं आरक्षणाची व्यवस्था नाही अशा जातीला इथल्या जातदांड्यांनी दहशतीनं कायदा मोडून जे आरक्षण दिलेलं आहे त्यामुळं या राज्यातल्या 52% म्हणजे जवळपास 6.5 करोड जनता ही हवालदिल झालेली आहे. आणि स्वातंत्र्यानं आणि मंडल कमिशननं तुम्हाला जे बहाल केलं होतं, ज्याच्यामुळे तुमच्या सर्वांगीण जीवनाच्या विकासासाठी तुमच्या हाताला रोजगार मिळावा, तुमच्या मुलाबाळांना शिक्षण आणि नोकरी मिळावी आणि तुमचे प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जावे, अशा प्रकारचं व्यवस्था ही मंडळ आयोगाच्या 27% ओबीसी आरक्षणामुळे झाली होती. ती संपूर्ण व्यवस्था पुरोगामी महाराष्ट्रामध्ये नष्ट झालेली आहे. इथून पुढच्या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीपासून विविध कार्यकारी सोसायटीपासून ते महानगरपालिकेच्या महापौरापर्यंत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षापर्यंत तुमची माणसं त्या ठिकाणी त्या व्यवस्थेमध्ये जाणार नाहीत. त्याचबरोबर 10वी नंतरचं जे शिक्षण आहे, जवळपास 164 कोर्सेस असतात, डिग्री प्रोग्राम्स असतात. या कुठल्याही ठिकाणी तुमच्या मुलांना ऍडमिशन मिळणं, व्यावसायिक शिक्षण मिळणं हे अशक्यप्राय झालेलं आहे. आणि म्हणून मुंबईमध्ये किमान 10 लाख महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये 6.5 करोड ओबीसी आहेत. त्यापैकी 10 लाख लोक जर मुंबईमध्ये गेली तर जे जरांगेनं आणि या महाराष्ट्रातल्या प्रस्थापित जातीनं तुमच्यावरती अन्याय अत्याचार करून तुमच्यापासून हिसकून घेतलं आहे, त्याचं पूर्ववत कारण हा जिहाद उच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये याला केराच्या टोपलीत फेकलं जाणार आहे. परंतु गेली 25 वर्ष धनगर आरक्षणामध्ये आम्ही बघितलेलं आहे की न्यायालयामध्ये जाणं हे